चे पालकमंत्री अजित पवार यांनी सकाळी 7 वाजेच्या सुमारास हिंजवडी भागात पाहणी केली आणि यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। आपल्याला आता कामच करायचं आहे, कुणी कामं होऊ देत नसेल तर गुन्हे दाखल करा असे आदेश अजित पवार यांनी पोलीस आयुक्तांना दिलेले आहेत। 2 आठवड्यानंतर अजित पवार पुन्हा हिंजवडीच्या दौऱ्यावर आले। हिंजवडीतील रस्त्यांची दुरवस्था, मेट्रोचा संथ गतीने चालणारं काम आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी, त्याचबरोबर नाल्यावरील बांधकाम व्यावसायिकांच्या अनधिकृत टोलेजंग इमारती पाडल्या जातील का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। काय सगळं आपलं वाटोळं झालं, आपली हिंजवडीची सगळे आयटी पार्क चाललं बाहेर जात माझ्या पुण्यातनं महाराष्ट्रात बाहेर काही तुम्हाला पडलेलं नाही। बेंगलोरला, हैदराबादला कशाला मी सकाळी 6ला येऊन इथं बघतो, त्याच्यामुळेच बघतोय। मला कळत नाही, माझी लोक नाही, परंतु ते केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही। आम्ही कुठं तुम्हाला आपलं असं ठरलंय की कुणी मध्ये आलं की 353 दाखल करा, कुणीही असलं। अजित पवार जरी मध्ये आला तर 353 करा म्हटलं, बाकीचं कुणाचं ठेवायचं पण 353 पण लावायचं, कारण त्याशिवाय हे काम होणार नाही। नाहीतर प्रत्येक जण काहीतरी माझं हे करा, माझं ते करा असं सुरू होईल। ते आपल्याला होऊन द्यायचं नाही, एकदा संपूर्ण कामच करून टाकायचं।